खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र यड्रावकर काढणार आपला हुकमी एक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघांमध्ये ओपन महिला आरक्षण पडल्यामुळे सर्व मातब्बर उमेदवारांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघांमध्ये मागील उमेदवार हा शिवसेना या पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या कारणाने ही जागा शिवसेनेची आहे असे शिंदे शिवसेना गटाचे मागणी आहे. आणि ही जागा मिळवण्यासाठी आणि आपला गट वाढवण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आग्रही आहेत. आणि म्हणून एक अनुभवी आणि तगरा उमेदवार देण्यासाठी त्यांनी आपला हुकमी एका बाहेर काढणार असल्याची चर्चा कुंभोज जिल्हा मतदारसंघात सुरू आहे. खोची गावचे सुपुत्र माजी पंचायत समितीचे उपसभापती अजय पाटील 2 वेळा पंचायत समितीला निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नी सौ ऐश्वर्या अजय पाटील हे देखील हातकणंगले पंचायत समिती सदस्य होत्या. या दोन्ही पती पत्नींचा मतदारसंघांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. बुवाचे वाठार, लाटवडे, भेंडवडे, खोची, मिंचे, चांदोली वसाहत या भागात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. पंचायत समितीच्या मार्फत अजय पाटील यांनी केलेली दलित वस्तीसाठी कामे, विद्यार्थ्यांच्यासाठी सायकली वाटप असो, अशा अनेक कामांचा उल्लेख आजही लोकांच्या मध्ये ऐकायला मिळतो. मतदारसंघातील संयमी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारा नेता म्हणून अजय पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच कुंभोज आणि हिंगणगाव दुर्गेवाडी या भागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अजित देव मोरे यांचाही मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची विजयाचे संधी मिळू शकते. अजय पाटील यांचा जनसंपर्क आणि त्यांना मानणारा मतदार आणि शिंदे शिवसेना गटाच्या अजित देव मोरे यांचा प्रभावी ताकद या मतदारसंघात कामे येणार आहे. तसेच कुंभोज गावचे सुपुत्र अमर पाटील यांनी देखील आपल्या पत्नीसाठी शिंदे शिवसेना गटातून उमेदवारी मागणी केली आहे. याही उमेदवाराचा विचार केला जाईल असे दिसून येत आहे. खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या निर्णयाने कुंभोज जिल्हा मतदारसंघाची निवडणूक अधिक